ऋषी का फोन उचलत नाहीये आता? काय झालं तारा? सतीश अहो, त्या साधना मावशी घरी परत आल्या नाहीयेत. कुठे गायब झालेत काय माहिती. काय गायब झालेत म्हणजे? अहो, त्या घरातून बाहेर गेल्या आणि घरी परतच आल्या नाहीयेत. सतीश, आता त्या आपल्या घरी राहतात म्हणजे आपली जबाबदारी आहे ना. अगं पण असं कसं होईल? कुणाला तरी काहीतरी सांगून गेल्याच असतील ना. आपल्या स्वयंपाकवाल्या ताई आहे ना, मी त्यांना विचारलं त्या कुठे आहेत. त्या त्यांना घाईघाईत सांगून गेल्या की मी जाऊन येते. अजून आल्या नाहीये तो परत. मला खूपच काळजी वाटते. सतीश, मला वाटतं आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं. नाही तारा, तू जरा शांत हो. बघू, शांत हो. मला एक सांग, आपल्या घरातनं काही गेलेलं वगैरे नाहीये ना? सतीश, काय बोलतोय तुम्ही? तुम्हालाही माहिती आहे त्या खूप प्रामाणिक आहे. बरं. हे बघ, जरी त्यांनी सांगितलेलं नसलं ना तरी कुणी ना कुणीतरी नातेवाईक त्यांचे इथे असणारच ना. कुठल्या तरी रिलेटिव्हकडे त्या गेल्या असतील. मला तरी असं वाटतं की आपण अजून 1-2 दिवस तरी वाट बघावी, मग नंतर बघू. नाही सतीश, मला वाटतं हे अर्जंट आहे. आय रिअली थिंक आपण पोलिसांना इन्फॉर्म करायला हवं. अगं, चला बाय बाय. कमी काय वाटतं तुला? कामिनी आजीनेच केलं असेल हे सगळं? ते काय माहित नाही हो सर. खरं अन्नपूर्णा आजींची मोठी नात परत यायला पाहिजे असं कामिनी आजी आणि रागिनी काकींना अजिबात वाटत नाही. कमी पण सर, आता बघा की राजन काका त्यासने आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. आणि अनिकावरती त्या दोघींनी जे काही संस्कार केले त्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की कुठल्या थराला जाऊ शकतात. नाही, बरोबर आहे. मला संशय आहेच त्यांच्यावर, पण मला कळत नाही हे सगळं शोधून तरी कसं काढायचं आपण. बरं, तो स्केच आर्टिस्ट सापडत नाही, त्यालाही शोधायला पाहिजे. होय सर, हे सगळं बाहेर काढायचं असेल तर आधी त्या स्केच आर्टिस्टला हुडकायला पाहिजे. आणि कामिनी आजींवर आपल्याला नजर ठेवायला लागणार आहे. आपल्याला नाही, मला. म्हणजे तू अभ्यासाकडे लक्ष दे, मी कामिनी आजींकडे लक्ष देतो. सर अहो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करतो अभ्यास. तुम्ही काय करा, तुम्ही स्केच आर्टिस्टच्या मागे जावा, मी कामिनी आजींवर नजर ठेवतो. नाही, अजिबात नाही. कमी वेड्यासारखं करू नकोस. तू परीक्षा सुरू आहे तुझी, विसरलीस का तू? तरी नशीब मध्ये आठवडाभर सुट्टी होती, सलग पेपर्स नव्हते तुझे. त्याचा बेनिफिट घे आणि अभ्यासाला लाग. कामिनी आजींकडे मी बघतो. तुम्ही म्हणाल तसं. हां, गुड नाईट. गुड नाईट. हे बघा, मला काहीही ऐकायचं नाही. त्या आमच्या घरातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि म्हणून मी तुम्हाला फोर्स करते. व्हॉट? ऑफिसर, तुम्ही हा कुठला टोन वापरताय? मोलकरीण? हे बघा, त्यांचं काहीही काम असलं ना तरी त्या आमच्याकरता खूप महत्त्वाच्या आहेत. प्लीज तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा, त्यात अजिबात हलगर्जीपणा करू नका. थँक्यू. कुठे गेल्या असतील या साधनाताई काही कल्पना नाही. आई, मी आजूबाजूच्या मंदिरात जाऊन बघून येऊ का? नाही बेटा, मी सिक्युरिटीवाल्यांना पाठवलं होतं, ते बघून आलेत. नाही आहेत त्या तिथे. असं अचानक कुठे गेले असतील साधना मावशी? आई, ऋषी, तू फोन का उचलत नाहीयेस? मी सांगतो ते. अरे, हे काय झालं? आई, ते महत्वाचं नाहीये. तू आधी मला सांग, साधनाताई कुठे आहेत? आल्या का त्या? नाही ना ऋषी, त्या घरीच आल्या नाही. मला आता काळजी वाटते. ऋषी, मी पोलीस कंप्लेंट केली आहे. इनफॅक्ट त्यांचा मिसिंग रिपोर्ट पण दिलाय. उद्या सकाळी पेपरला फोटो येईल. गुड, ते बरं केलंस. कुठे गेला या अचानक? हाय, कशी आहेस ग? का कुणास ठाऊक आज लय आठवण यायला तुझी. वेगळीच हुरहुर लागून राहिल्या. का होत असेल ग असं? तू ठीक आहेस ना? रागिणी, अनिका, काय झालं? काय मज्जा आहे, मज्जा. कसली मज्जा? बोल ना. अगं,
अगं तुझ्या सासूबाईंची मुलाखत घ्यायला पत्रकार आलेले आहेत. काय? मुलाखत कशाबद्दल? हा अगं वहिनी खरंच बाहेर पत्रकार आलेले आहेत, तुझी मुलाखत घ्यायला म्हणून आलेले आहेत. तर कशाबद्दल म्हणजे मला काही माहित, ते आलेत खरं. थांब कामिनी, काय प्रकार आहे हा? कसली मुलाखत? काय चाललंय तुझं? माझं काय त्याच्यात? खरंच सांगते, बाहेर पत्रकार आलेत आणि त्यांना तुझी मुलाखत घ्यायची, म्हणजे त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तुला, म्हणून मी तुला चल म्हणते. चल. पण असे अचानक कसे आले ते? आणि आत्ता कशाबद्दल बोलायचंय त्यांना? बहिणी आता तुझ्या पण एक लक्षात येत नाही का ग? अगं तू म्हणजे ना कशी सेलिब्रिटीज, नाही तुझ्या तोंडून एखादं वाक्य आलं ना की ते असं स्टेटमेंट म्हणून पाहिलं जातं. तुझ्या शब्दालाही तेवढी किंमत आहे, त्यामुळे असेल कदाचित त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील. चल ना तू, चल ना आधी, तू बोल तर त्यांच्याशी प्लीज. आलो आम्ही, पटकन आलो. या ग्रॅनी आजीचा काय सीन आहे? हा, मीडिया का आली आहे? तुझी ग्रॅनी आजी मला काय सांगते का? बघूया आता काय नवीन खेळ मांडलाय. चल 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 चल. आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. मॅडम आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. अरे शांत व्हा, शांत व्हा. सगळ्यांना सगळी उत्तरं मिळणार आहेत. ज्यांची तुम्ही वाट बघताय ना, त्या अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सर्वा अन्नपूर्णा देवी आलेले आहेत. आणि त्या आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. मॅडम अशी कोणती महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः मीडिया समोर सांगणार आहात? मॅडम, ही गोष्ट तुमच्या बिझनेस रिलेटेड आहे का? आम्हाला येत्या 14 दिवसात अशी कोणती महत्वाची बातमी कळणार आहे ज्यासाठी महाजन कुटुंब इतकं आतुर आहे? अरे नाही नाही, तुम्हा लोकांचा ना काहीतरी गैरसमज होतोय. ही बिझनेस रिलेटेड नाहीये. ही बातमी जी आहे ती प्रॉपर्टी रिलेटेड आहे. प्रॉपर्टी? अरे काय हा विषय? काय ग? अशी काय बघतेस वहिनी? कालच म्हणाली होतीस ना तू, तुझी मोठी नात पुढच्या 15 दिवसात जर का समजा आली नाही तर तू तुझी सगळी प्रॉपर्टी, तुझी धाकटी नात अनिका महाजन तिच्या नावे करणार आहेस. हो ना? आता एक दिवस गेलाय, 14 दिवस वरून मीडियाला तुला तेच सांगायचं. बहिणी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. मला माहिती आहे तू दिला शब्दाला जागतेस, पण काही गोष्टी या कशा पुरावे लागतात ना, पुढे जाऊन पुरावे फार महत्वाचे असतात, म्हणून म्हटलं.